1974 जग दोन महाशक्तींमध्ये विभागलेलं होतं. पहिलं म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे सोव्हिएत संघ. पण या दोघांच्या सावलीत एक तिसरं राष्ट्र शांतपणे इतिहास घडवण्याच्या तयारीत होतं. ते राष्ट्र म्हणजे भारत. आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिवसाची कहाणी, ज्या दिवशी भारताने जगाला दाखवून दिलं की आपण कुणाच्या परवानगीवर जगत नाही. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. 18 मे 1974 राजस्थानमधील पोखरण सूर्याच्या तडाख्यात वाळवंटात शांतता पसरलेली होती. Today, at 15:45 hours, India conducted 2 underground nuclear tests in the Pokhran Lake. Just last week, India conducted a series of nuclear explosive tests. पण जमिनीखाली एक सुरू होतं असं प्रयोग ज्याने भारताच्या इतिहासाचा चेहरामोहरा बदलून टाकायचा होता. भारताने आपल्या पहिली अणुचाचणीची घोषणा केली आणि संपूर्ण जग थक्क झालं. या चाचणीचं नेतृत्व डॉक्टर राजाराम माना यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशावरून केलं. या यशानंतर भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्राच्या यादीत सामील झाला. तलवार की नोक पर या एटम बॉम्ब के डर से कोई हमारे देश को झुकाना चाहे, दबाना चाहे, ये देश हमारा दबने वाला नहीं. आता ना चीनची भीती ना कोणत्या जागतिक शक्तीसमोर हात पसरायची गरज. पण हे यश सगळ्यांना पचलं नाही. ज्यांनी स्वतः अणुबॉम्ब तयार केले होते तेच देश भारताला उपदेश देऊ लागले. Pakistan, China, the United States of America and several other countries sharply reacted to the Indian nuclear tests. A widespread atomic power industry in the world will necessitate an international society in which the major states have agreed to maintain peace. आर्थिक आणि तांत्रिक निर्बंधाचा भीडमार झाला, पण भारताने ठरवलं आपण थांबणार नाही. 1998 पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा इतिहास घडवला. पोखरण 2 अणुचाचण्या यशस्वी झाल्या. शक्ति संपन्न राष्ट्र बना अटल बिहारी वाजपेयी का वो फैसला जिसने पूरी दुनिया को हैरत में डाल दिया था. आणि भारताने अधिकृतपणे स्वतःला अणुशक्ती राष्ट्र घोषित केलं. संपूर्ण जग थक्क झालं आणि भारताने सिद्ध केलं, ताकद आपल्या हातात असेल तर जग आपल्याला ओळख देतं. आपण पाहिलं भारताच्या अणुयात्रेची 2 महत्त्वाचे टप्पे, 1974 पोखरण 1 आणि 1998 पोखरण 2. पण खरी लढाई आता सुरू झाली होती. पुढच्या भागात पाहूया. या चाचण्यानंतर भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संकटांना सामोरं जावं लागलं आणि त्यातून भारत कसा बाहेर पडला. पुढचा भाग नक्की पहा. धन्यवाद.